मराठा आरक्षणासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही त्यातल्या काही बाबी या ठिकाणी वाचलेल्या आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे या अहवालाबाबतची? नाही, जरी आपण ते काय म्हणू त्याला थोडंसं जरी माहिती त्यातली मिळाली असली तर परंतु खरा संभ्रम दूर होणं खूप गरजेचं आहे. समितीचं काम होतं की शिंदे समितीनं नोंदी शोधणं, त्यानंतरचा 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे याबाबतचा पारदर्शक पद्धतीनं मार्गदर्शक लेवलवरती अहवाल सरकारकडे देणं, हेही काम त्यांचं करणं आवश्यक आहे. तीनही गॅजेटच्याबद्दलचं नंतरचे 6000 मुद्दे सापडलेत पुरावे हैदराबादला, त्या संदर्भातलं देवस्थानाकडचे सगळे पुरावे आणि या राज्यातला मराठा आणि कुणबी एक नेमका कसा आहे, कारण हा विभक्त असू शकत नाही, हा वेगळा असू शकत नाही, या धर्तीवरती अहवाल जाणं अपेक्षित आहे. आता तो गेलाय की नाही, पूर्णत्वास नेलाय की नाही, आपण ते बघितलेलं नाही आहे. इथं आज आपण काही गोष्टी अंदाजावरती बोलतो. शिंदे समितीच्या बद्दल आपल्याला अंदाजानं किमान मला तरी आत्ता बोलता येणार नाही. पूर्ण अहवाल सरकारकडे कसा आहे काय माहीत नाही. पॉझिटिव्ह दिला आहे, मी आधी सांगितलं हे अहवाल देणं समितीची जबाबदारी होती. समितीनं सगळे स्वाऱ्यांच्याबद्दलचं काय दिलं आहे, ह्या 5-7 गोष्टी नेमक्या काय आहेत हे माहीतच नाही. त्यामुळं त्यांनी अहवाल स्वीकारला त्याबद्दल समजा सरकारचं कौतुक पण आहे, पण दुसऱ्या बाजूला हेही तितकंच गरजेचं आहे की मराठा आणि कुणबी तुम्ही एक ठरवण्यासाठी जो अहवाल आत्ताचा दिला आहे तोच आहे का, तर मात्र कौतुक नसताना नाटकबाजी जर असेल, देखावपणा, आचारसंहिता येईपर्यंत बैठका घेतल्या, उपसमितीच्या घेतल्या, कुठं आमक्या घेतल्या, अहवाल स्वीकारला आणि घोषणा केली आणि अंमलबजावणीच नाही, हे मात्र आम्हाला आता मान्य नाही. निवडणुकीच्या आत म्हणजे आचारसंहिता लागायच्या आत सरकारला आणि फडणवीस साहेबांना जाहीरपणानं तगमग न करता, आदळापट न करता प्रामाणिकपणानं सांगतो आम्ही तुम्हाला विरोधक मानलेलं नाही, मानणार नाहीत, पण मात्र आचारसंहिता लागायच्या आत सगळ्या मागण्याची तुम्हाला अंमलबजावणी फडणवीस साहेब करावी लागणार. बरं, दुसऱ्या आणि तिसरा जो अहवाल सादर करण्यात आला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक दस्तऐवज कुणबी मराठा कुणबी या जातीचे कागदोपत्री पुरावे सापडलेले आहेत आणि याची संख्या जी दिली आहे 54,81,400 एवढी आहे असं अहवालात. माझं याच्यावरच एकच म्हणणं आहे, बस ना मग आता. गिरीश महाजन साहेब, तुम्ही आंतरवालीला ज्यावेळेस आला होता त्यावेळेस फडणवीस साहेबांना सुद्धा बोललो होतो आणि मीडियातही झालं होतं, व्यासपीठावरतीची जाहीर तुम्ही म्हणले होते बाबा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मराठा आणि कुणबी एक आहे, हे जर लागू करायचं असेल, हे तुझ्या म्हणण्याप्रमाणे करायचं असेल तर जरांगे पाटील आपल्याला आधाराची आवश्यकता आहे. बस ना मग आता. जर दुसऱ्या आणि तिसऱ्या जो अहवाल आता सादर केला आहे म्हणतात त्यामध्ये जर असं दिलंय, जर असं तर झालं की सिद्ध आता या राज्यातला मराठा आणि कुणबी एकच आहे. किती पुरावे घेता? 83 क्रमांकानुसार मराठा आणि कुणबी एकच आहे, जाहीर करून टाका, अंमलबजावणी करा. मग मी कालच सांगितलं सत्तेवरून तुम्हाला कोणीच हाकलू शकत नाही, कोणीच. पण तुम्ही मराठ्यांना डावलून इतके अहवाल जाऊन आज जर 54 लाखाचा अहवाल दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये दिलाय, नोंदी सापडल्यात, तर याचा अर्थ या राज्यातला सगळा मराठा कुणबी आहे आणि हे देण्यासाठी तुम्हाला आधार म्हणून हा अहवाल खूप झाला, हे द्या, तुमचं कल्याण होतंय. पण मराठ्यांना डावलून तुम्ही जर निवडणुका घ्याल आणि ते जर षडयंत्र असेल, बोलतो आता बोलायचं नव्हतं पण एबीपी माझाच्या माध्यमातून मला अशी माहिती मिळाली की वर्षावरती खलबतं चालतात की मराठ्यांना सोडून निवडणुका घ्यायच्या. अरे मराठ्यांना सोडून या राज्यात काहीच होऊ शकत नाही. मराठा वेगळा ठेवायचा, असाच झुलवत ठेवायचा. मराठ्यांना कुणबी आणि मराठा एक आरक्षण द्यायचं. कोण बैठक घेतं? नाव येतील. हे बघा, मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ते थांबतं आणि मी सांगतो सुद्धा. बघा आता सरकारी लोक तिथं काय वर्षावर जरी मुख्यमंत्री नसले तरी तिथं कोणते आमदार जाऊन बसतील. ते एक लोकल स्टँड झाल्यासारखं झालेलं आहे. कुणी घुसत कुंकडं चर्चा करतं पण ती बाहेर येते आणि ही खात्री लायक माहिती आहे चांगल्या माणसाकडून. त्याच्यात काही अशी येतं की सरकारच्या व्यतिरिक्त सुद्धा आहेत. सरकारच्या व्यतिरिक्त म्हणजे ज्यांना सत्तेत जाण्याची आस लागलेली, खूप वर्षापासूनची तळमळ आहे त्यांची. म्हणजे काही लोक नाही का वेगळं करू बघतायत, पक्ष काढू बघताय नवीन, आणि मग काय करायचं तर मग सरकारलाच धरून काम करायचं.
ते लोक सुद्धा हे करायला लागले. बरं, आणखी 2-3 आकडेवारी त्या अहवालातले तुम्हाला सांगतो की 1986 पासून ऑक्टोबर 2023 पर्यंत वितरित करण्यात आलेले प्रमाणपत्राचा डेटा त्यामध्ये दिला आहे. 37,43,500 कुणबी मराठा आणि म्हणजे हे जे प्रमाणपत्र दिले त्यातलं तपशील असा आहे की कुणबी मराठा 281, 23,600 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेली आहेत. आणि पुढे जो 23 ऑक्टोबर नंतरचा 2023 नंतरची जी आकडेवारी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ती जात प्रमाणपत्र म्हणजे कुणबी 45,856 आणि कुणबी मराठा 617 आणि मराठा कुणबी 501. दादा 54 लाख नोंदी सापडल्यात हा अहवाल दिला. त्याच्याच बरोबर 37 लाख आत्ता तुम्ही म्हणलात किती वितरित केलेत. हे बघा, तुम्हाला जर खरंच आधार घेऊन एखाद्या गोष्टीची चिकित्सा करायची असेल, एखाद्या गोष्टीच्या तुम्हाला खोलात जायचं असेल, तर त्यासाठी नुसते पुरावे सापडून सुद्धा उपयोग नसतात. ते पुरावे अस्तित्वात येण्यासाठी त्यांचे प्रमाणपत्र वितरित झालेत का हे बघायला लागतं. तर तुम्हीच सांगताय 54 लाख नोंदी सापडल्यात, 37 लाख वितरित केलेत. याचाच अर्थ असा होतो की ह्या राज्यातला सगळा हा मराठा आता कुणबी आहे. ज्याला घ्यायचं तो घेईल, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार. मी चंद्रकांत दादाला विशेष करून सांगतो, तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष आहेत म्हणून, ज्याला घ्यायचं ना ती घेईल, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही. सरसकट कुणबी मराठा अंमलबजावणी करून टाका आणि मोकळे व्हा. इथं का जोर जबरदस्ती नाही आहे. कोणचा मराठा नाराज होणार आहे, कोणचा होणार नाही. झाले तर होऊ द्या ना, ज्याला घ्यायचं तो घेईल. पण तुम्हाला मात्र निवडणुकीच्या आत फडणवीस साहेबांनाही सांगतो द्यावं लागणार आहे. तुम्ही जर आचारसंहितेच्या आत दिलं नाही, मराठा डावलून तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला एवढं मग ते सोपं जाणार नाही. खतखत निर्माण करू नका. तुम्हाला आचारसंहितेच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. राजकारण तुम्हाला लकलाप, एक शब्दसुद्धा, एवढा शब्दाला पक्का मी बिन माझा समाज बी, राजकारणाचा एक शब्दसुद्धा तोंडावर नाही घेणार, एक शब्दसुद्धा. अहवाल सादर केलाय, लागू केल्यानंतर काय फायदा होईल का असं तुम्हाला वाटतं? अहवालच काय मिळाला का नाही. जरी याच्यावरती आपण अंदाजा जरी धरला तर मग याच्यावरती अंदाजा काय धरायला लागणार आहे त्यांना? कुठली गोष्ट सिद्ध करण्यासाठी थोडा होईना सुराग लागतो. मग आता तुम्हाला 37 लाख वितरितचा सापडलाय आणि 54 लाख पुरावे सापडले, नोंदीचा सुराग मिळालाय. तर मराठा आणि कुणबी एक होण्यासाठी हा अहवाल खूप झाला, पण तो त्याच्यासाठी वापर व्हावा. जे 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे, यासाठी ह्या 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबरचा दिलेला अहवालाचा आधार घेऊन 83 क्रमांकानुसार मराठा आणि कुणबी एक आहे, यासाठी या अहवालाचा उपयोग व्हावा. दुसऱ्या कामासाठी जर तो केला तर त्या अहवालाचा उपयोग नाही, तुमच्या समितीचा उपयोग नाही, तुमच्या सरकारचा उपयोग नाही आणि खोट्या नाटकं घेऊन केलेल्या बैठकीचा उपयोग नाही. आचारसंहितेच्या आत त्या अहवालावर तुम्ही मात्र कुणबी मराठा एक करा, मग बघा मराठी तुम्हाला कसे डोक्यावर घेऊन नसतात. पण जर नाही दिला अहवाल देऊन, तुम्हाला आता बोलतच नाही, इतकं बेकार होणार, भयंकर चीड निर्माण होणार. अहवाल देऊन, आता हे बी माझं सांगितलंय, लोकांनी ऐकलंय आता. मग अहवाल देऊन मराठा आणि कुणबी एक आहे, तुम्ही अंमलबजावणी करीत नाहीत, याचा अर्थ तुम्ही मराठ्याला फसायला लागला. ही रोष आता आत्तापासूनच जाणार आहे लगेच समाजात, आता लगेच. की एबीपी माझानं सिद्ध करून दाखवलंय की 54 लाख नोंदी सापडल्यात, 37 लाख वितरित केल्यात, मग मराठा आणि कुणबी एक आहे, एवढा पुरावा सापडलेला असून सुद्धा अहवाल सरकारनं ह्यो स्वीकारला. एबीपी माझानं सांगितलंय की हा अहवाल सरकारनं स्वीकारला, तरी सरकार मराठा आणि कुणबी एक अंमलबजावणी करीत नाही. याचा अर्थ मराठ्यांना आरक्षण ओबीसी सरकारला द्यायचं नाहीये. मराठे जास्त खवळून उठणार सरकारच्या विरोधात, आणि मुख्यमंत्र्यांनी आणि फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यावं. हे होते मनोज जरांगे पाटील. आणि शासनाला जो शिंदे समितीचा अहवाल सादर केलेला आहे त्यातल्या काही या एबीपी माझाकडे माहिती आहे त्यावरची त्यांचीही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.